नभाचा पुन्हा एकदा तोल गेला, अवेळी झरू लागले धुंद पाणी. नभाचा पुन्हा एकदा तोल गेला, अवेळी झुरू लागले धुंद पाणी. आताशा खुलू लागली रात राणी, हळू ओढ गजरा, हळू ओढवेणी. मला शब्द दे, स्पर्श दे, भावना दे, तुझी अर्थता दे, मिठीचा सहारा. समुद्रात मी लाट, तू धुंद वारा, मिळू दे आता आर्जवांना किनारा. नसे चंद्रम्याला जरी आज घाई, किती वेळ थांबायचे चांदण्यांनी. आताशा खुलू लागली रातराणी, हळू ओढ गजरा, हळू सोड वेणी. स्वतःला कशी वेगळी सांग ठेवू, स्वतःला कशी वेगळी सांग ठेवू, तुझे श्वास श्वासात सारे भिनू दे. मला जन्मभर साथ देईल राया, असे स्वप्न डोळ्यात आता विणू दे. जसे आज आभाळ खाली उतरले, धराचिंब झाली उतावीळ दवांनी. आताशा खुलू लागली रातराणी, हळू ओढ गजरा, हळू सोड वेणी. नभाचा पुन्हा एकदा तोल गेला, अवेळी झरू लागले धुंद पाणी, अवेळी झरू लागले धुंद पाणी. रसिक मित्र हो, नमस्कार. अष्टगंध प्रस्तुत आणि मुक्काम पोस्ट कविता अंतर्गत काव्य गप्पाच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काव्य गप्पाच्या या प्रवासामध्ये आपण प्रत्येक एपिसोडला एका कवीचा प्रवास उलगडून पाहतो आहोत. गेली 25 वर्ष प्रकाशन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे संवेदना प्रकाशन आणि ई पुस्तकाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलेले ब्रोनॅटो ई पुस्तक प्रकाशन यांनी आपल्या या उपक्रमाला सहकार्य केलेलं आहे. रसिक मित्र हो, तुम्हाला माहिती आहे की मराठी कवितेला खूप मोठा वारसा आणि खूप मोठी परंपरा आहे. पण काळाच्या ओघामध्ये मराठी कविता बदलत गेलेली आहे. काळाचे वेगवेगळे संस्कार तिच्यावरती झालेले आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती एका वेगळ्या रूपामध्ये मराठी कविता आपल्या समोर आलेली आहे. आजच्या आपल्या काव्य गप्पाचे पाहुणे आहेत कवी संतोष वाटपाडे. संतोष सर, नमस्कार. 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 संतोष सर, खरं तर खूप दिवस तुमच्यासोबत गप्पा मारण्याचा मी प्रयत्न करतोय, पण एकूण सगळं तुमचं थोडं बिझी शेड्यूल आणि माझाही सगळा व्याप, त्यामुळे आज हा योग जुळून आलाय. आणि रसिक मित्र, कवी संतोष वाटपाडे यांच्याबद्दल तुम्ही सगळे जाणता गेले. अनेक दिवस ते मराठी काव्य क्षेत्रामध्ये वावरत आहेत. सर्व प्रकारची कविता, वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहूनही त्यांची विशेष ओळख आहे, ती म्हणजे वृत्तबद्ध कवितेवरती प्रेम करणारे आणि वृत्तबद्ध कवितेचा झेंडा मोठ्या अभिमानाने, आनंदाने आणि सन्मानाने रसिकांपर्यंत आणि एकूणच आपल्या काव्य परिवारापर्यंत आनंदाने आणि उत्साहाने घेऊन जाणारे कवी संतोष वाटपाडे यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला सांगतो. कवी संतोष वाटपाडे हे नाशिक इथे राहतात आणि ही बाग कुणाची आहे आणि एखाद्या शब्दासाठी हे दोन त्यांचे अत्यंत दर्जेदार असे कविता संग्रह गेल्या काही वर्षामध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि रसिकांनी त्याला अत्युत्तम अशी दाद दिलेली आहे. माझ्या समोर त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांची यादी आहे. त्यामध्ये मराठी साहित्य परिषदेचा सिन्नर येथील पुरस्कार असेल, सूर्यकांता देवीपोटे यांचा अमरावती येथील पुरस्कार असेल, त्याचबरोबर स्मिता पाटील धूळपेरा पुरस्कार, काव्यरसिक मंडळ डोंबिवली यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांचे ते धनी ठरलेले आहेत. याचं अर्थातच कारण आहे त्यांची सशक्त आणि वृत्तबद्ध कवितेचा जो मराठी कवितेला एक खूप मोठा वारसा आहे, तो वारसा घेऊन आणि वृत्तबद्ध कवितेचे अलंकार लिहून येणारी त्यांची अत्यंत सुंदर अशी कविता. या सगळ्या बरोबरच ते वृत्तबद्ध कविता लिहितात, लोकांपर्यंत पोहोचवतात, ही एक गोष्ट आहे. पण गोदातीर्थ प्रतिष्ठान या काव्य समूहाच्या माध्यमातून ते वृत्तबद्ध कविता रसिकांना आणि कवींना समजावून सांगण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना या बाबतीत जागृत करण्याचाही अत्यंत स्तुत्य असा उपक्रम करतात. आणि त्यांचा हा उपक्रम इतका सुंदर आणि उल्लेखनीय आहे की यावर्षीचा पहिला वहिला मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे यांचा पुरस्कार त्यांच्या या उपक्रमासाठी गोदातीर्थ प्रतिष्ठान यांना मिळालेला आहे. तर संतोष सर, पहिल्या प्रश्नाकडे वळतो. अर्थातच माझा पहिला प्रश्न वृत्तबद्ध कवितेशी संबंधित आहे आणि तो असा आहे की अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही फेसबुकवर एक पोस्ट टाकलीत आणि त्यामध्ये खरं तर तुमची एक घुसमट प्रकर्षाने आम्हा सर्व सध्या मराठीमध्ये कवितेने
खूप मोठी जागा व्यापलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काही शंका उपस्थित केल्या होत्या. अगदी प्रामाणिक तुमचं मत होतं आणि खूप तळमळीने तुम्ही ते मांडलं होतं आणि त्यामध्ये वृत्तबद्ध कवितेवर जे लोक टीका करतात, जाणून-बुजून टीका करतात, त्या लोकांचा तुम्ही खूप चांगला समाचार घेतला होता. तर एकंदरीत तुमचा तो सगळा राग या सगळ्या परिस्थितीवरचा उफाळून आलेला त्या पोस्टमध्ये दिसला. तर तुम्ही ते का लिहिलत आणि काय तळमळ होती त्यामागची? काय घुसमट होती? अगदी खरं आहे. काय होतंय की दोन प्रकारचे कवी दिसून येतात की ज्यांना वृत्त, छंद न पाळता लिखाण करायचं आहे आणि एक आहेत की जे वृत्त आणि छंद लिहून पाळून लिखाण करतात. तर माझी कळकळ एकच आहे की जे लोक वृत्त आणि छंद हाताळत नाहीत, तर त्यांना किमान किमान वृत्त आणि छंद या साहित्यामध्ये अस्तित्वात आहेत एवढी तरी जाण असायला हवी. की खरं आहे. आज जेवढे लोक वृत्त आणि छंद हाताळत आहेत, त्या सर्वांना माहिती आहे की स्फुट आहेत, चारोळे आहेत, हे स्वैर काव्य ज्याला आपण मुक्त काव्य म्हणतो हेही आहेत आणि हे सगळेजण त्याला हाताळत आहेत. सगळे गझलकार आहेत किंवा वृत्तबद्ध लेखन करणारे आहेत, गाणी लिहिणारे असतील, तर हे सगळे या प्रकाराला जाणून आहेत. परंतु कमीत कमी 30 ते 35% कवी असे आहेत की ज्यांना वृत्तबद्ध म्हणजे एखादा म्हणतात ना की आश्चर्याची गोष्ट वाटते की हे काय आहे नेमकं. तर हे नको व्हायला म्हणून मी माझी कळकळ व्यक्त केली होती की तुम्ही फक्त जाणून तरी घ्या. आपण कुणाच्या अभिरुचीवरती बदल घडवून नाही आणू शकत की बाबा तुम्हाला हे ठीक आहे, तुम्ही लिहा, लयबद्ध लिहा किंवा स्वैर लिहा, काहीही लिहा, परंतु किमान तुम्हाला कवितेचे एवढे प्रकार तरी माहीत असायला हवेत, अशी आमची कळकळ आहे. संतोष सर, मला सांगा की तुम्ही अनेक प्रकारची कविता स्वतः लिहिता, म्हणजे तुम्ही मुक्त शैलीतली कविता सुद्धा लिहिता. तुमच्या संग्रहात पण ती आहे. मी ती स्वतः बरोबर. ऐकलेली आहे, त्याचा आस्वाद घेतलेला आहे. मुक्कामपोस्ट कवितेच्या मंचावरही तुम्ही अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कविता सादर केलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या स्वरूपाची कविता स्वतः लिहित असतानाही तुमचं विशेष प्रेम वृत्तबद्ध कवितेवरती आहे आणि तुम्ही खूप दर्जेदार पद्धतीने वृत्तबद्ध कविता लिहिता. तर हे वृत्तबद्ध कवितेशी असणारं तुमचं नातं कधी जुळलं? कधी तुम्ही वृत्तबद्ध कवितेच्या प्रेमात पडलात आणि आकृष्ट झालात आणि लिहायला लागलात? वृत्तबद्ध कविता ही माझ्यासाठी अगोदर फक्त एक लयबद्ध कविता होती. म्हणजे मी खूप छोट्याशा गावात राहिलेलो आहे, जिथे जात्यावरची गाणी किंवा नांगर, वखरणी, पेरणी या वा. अवतावरची गाणी सुद्धा मी ऐकलेली आहे आणि त्याच सोबत माझ्या घरामध्ये मी वारकरी घराण्यातला आहे किंवा वारकरी संप्रदायातला आमचं घर आहे. तर घरामध्ये जेव्हा कीर्तनकार लोक यायचे किंवा वडील स्वतः कीर्तनकार, प्रवचनकार आहेत, तर त्यांच्या ज्या अभंगांच्या चर्चा असायच्या किंवा ज्या चाली असायच्या, तर या कायमस्वरूपीच्या मनावरती कोरल्या गेल्यात आणि एक सवय लागून गेली की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण व्यक्त करणार तर ती त्या चालींमध्येच व्यक्त करायची आणि तिथून म्हणजे 8वी-9वी पासूनच हे शब्दाला शब्द जोडून आणि लय तयार करण्याची जी प्रक्रिया होती ती सुरू झाली आणि मग मला जाणवायला लागलं की मी जे काही लिहितो आहे ते लयित लिहितो आहे. तोपर्यंत मी लयितच लिहित राहिलो काही वर्ष, एक ठेका पकडून. बर. आणि नंतर मला माझे जे मित्र आहेत तुषार जोशी, जे आज मराठी कविता समूहाचे संचालक आहेत, तर हो. त्यांच्याकडून मला ही ओळख झाली की मी जे लिहितो आहे हे जवळपास म्हणजे 95% वृत्तबद्ध आहे आणि तिथून पुढे मग माझ्या लेखनामध्ये आमूलाग्र बदल झालेत. हो, पण ते एकूण म्हणजे तुमचं हे वृत्तबद्ध कवितेतलं वावरणं आहे, म्हणजे तुमची ही बाग कोणाची आहे संग्रह माझ्या आता हातामध्ये आहे आणि त्याची अनुक्रमणिका जर पाहिली तर अष्टाक्षरी, लवंगलता, भूपती वैभव, व्योमगंगा, सुमंदार माला, भवानी, हरिभगिनी, अभंग, मात्रावृत्त, पुन्हा म्हणजे एवढे प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत. याच्यामध्ये वियतगंगा आहे, चंचला आहे, म्हणजे उद्धव आहे, पुन्हा वनहरिणी आहे, कालगंगा आहे. म्हणजे इतक्या कविता आणि त्या पण इतक्या वृत्तामध्ये, तर हा सगळा अभ्यास कसा केलात? तो खूप कठीण आहे का की सोपा आहे? आपल्या नवं लिहू पाहणाऱ्या तरुणांना काय सांगाल की वृत्तबद्ध कविता लिहिणं ही अत्यंत
सोपी गोष्ट आहे, सुरुवातीला किचकट वाटत असली तरी? मला हेच सगळ्यांना सांगायचं आहे की वृत्तबद्ध कवितेविषयीचे जे गैरसमज आहेत तर ते काढून टाकायला हवेत. अच्छा. जेव्हा एक वृत्त आपण आत्मसात करतो तर त्याच्यासोबत 15 ते 20 वृत्त आपोआप आपल्या सोबत आता येतात. अच्छा. तर लोकांना काय होतं की त्याबद्दल माहिती नसते की हे आकडे मोडून म्हणजे आकडे मोजून लिहायचं आहे किंवा हे गणित आहे किंवा हे कृत्रिम आहे, यातून आपण प्रत्येक आशय व्यक्त करू शकत नाही, असे अनेक गैरसमज मनामध्ये आहेत. परंतु हे सगळं खोटं आहे. जर आपण बासरी वाजवायला पूर्णपणे शिकलो तर हो. कुठलंही गाणं आपण त्यावर वाजवू शकतो ना. अगदी, अगदी. त्यासाठी प्रत्येक गाण्यासाठी आपण वेगळी वेगळी शिकवणी नाही लावू शकत किंवा लावायची गरज नाही पडत. तसंच हे बरोबर. आहे की जेव्हा वृत्तबद्धता आतमध्ये भिनली जाते तेव्हा वाह! सगळीच्या सगळी वृत्त आतमध्ये प्रवेश करतात आणि आपण जो काही विचार करू, आपल्या विचारांची भाषा गद्यामध्ये असते, आपल्या मातृभाषेमध्ये असते. तर ही सगळेचे सगळे जे गद्य आहे ते आपोआप पद्यातून बाहेर पडतात. पण ते वृत्तबद्धता घेऊन बाहेर पडतात. अरे वाह! सुंदर. तर संतोष सर, मला हे सांगा, की एकूण हे जे वृत्तबद्ध कविते तुम्ही लिहिताय इतकी वर्ष आणि सगळ्यांना तो एकूण थोडासा कठीण प्रकार वाटतो. तर एकूण मराठीमध्ये अशी किती वृत्त आहेत आणि त्याचं स्वरूप काय असतं? तुम्हाला उदाहरण देऊन सांगता येईल का आपल्या रसिकांसाठी काही प्रमाणामध्ये? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. म्हणजे मी जो रस्ता पकडलेला आहे, माधवराव पटवर्धनांनी लिहिलेला छंदोरचना हा जो ग्रंथ आहे, हा माझ्या वाचनात आला आणि त्यानंतर मग मी वृत्तबद्ध कवितेचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. तर माझ्या बरं. माहितीनुसार सध्या 950 पेक्षा जास्त वृत्त आपल्या अरे मराठी बापरे! भाषेमध्ये आहेत आणि त्यामध्ये अक्षरगण वृत्तही आहेत आणि मात्रा वृत्त आहेत आणि सोबत अक्षर छंद सुद्धा आहेत. तर बरं. खूप खूप मोठा आणि खूप मनोरंजक असा हा अभ्यास आहे. कारण वृत्तबद्धता ही अ, आत्मिक आनंद देणारी अ, कला आहे वृत्तबद्धता. कारण हं, हं. बघा की आपण जे काही विचार करतो, आतमध्ये जे काही चिंतन करतो, तर या सगळ्यांना एक विशिष्ट लयीमध्ये बाहेर आणण्याची ही जी कला आहे, ही फक्त आपल्याला वृत्तबद्ध कविताच देऊ शकते. खरं आहे. त्याच्यामुळे हो. या छंदोरचना या ज्या ग्रंथाचा अभ्यास सगळं म्हणजे सर्वांनी करायला हवा, प्रत्येक कवीने करायला हवा. त्यानंतर ठरवायचं आहे, की तुम्ही कुठल्या प्रकारचं लेखन करायचं, छंदबद्ध करायचं, वृत्तबद्ध करायचं किंवा मग मुक्त कवितांमध्ये करायचं. त्या त्या पुस्तकाचं नाव, लेखक, प्रकाशक सांगा आणि वृत्तबद्ध कवितेची थोडक्यात ओळख करून द्या आम्हाला त्याच्या प्रकारांची उदाहरणासह. बरोबर. तर छंदोरचना हे त्या ग्रंथाचं नाव आहे. माधवराव पटवर्धनांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी ज्यावेळेस डॉक्टरेट केली होती, तर या ग्रंथातून त्यांनी डॉक्टरेट घेतलेली आहे. अरे वाह! आणि या ग्रंथामध्ये त्यांनी सर्व जगातील जी वृत्तबद्धता आहे, तर त्या वृत्तबद्धतेचा अगोदर अभ्यास केला, की बरं. फारसी वृत्त किंवा अजून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये कुठल्या प्रकारच्या गेय रचना गायल्या जातात किंवा लिहिल्या जातात. या सगळ्यांचा अभ्यास केला त्यांनी अगोदर आणि त्यामधून मग अ, मात्रा कशा असायला हव्यात, वृत्तबद्धता कशी आतून येते, लय म्हणजे काय, यती म्हणजे काय किंवा आपल्या आत चालू असलेल्या गद्य विचारांचं रूपांतर पद्यात करण्यासाठी नेमकं काय आवश्यक असतं. अरे वाह! या सर्वांवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून अ, मला असं वाटतं, की या ग्रंथाचा प्रत्येक सूक्ष्म कण आपल्या आतमध्ये भिनला जावा आणि मग वाह! म्हणजे आयुष्याला जी समाधी अवस्था आहे, तर ती वाह, वाह, नक्कीच या वाह! ग्रंथातून आपल्याला मिळू शकेल. हां, वृत्ताचे काही प्रकार आणि उदाहरणं सांगा आमच्या रसिकांसाठी. हो. अ, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त आणि अक्षरछंद ही 3 लयबद्ध प्रकार आहेत. अक्षरगण वृत्त यांच्यामध्ये लगावली असते. बरोबर. तर काही अक्षरगण वृत्त मी तुम्हाला सांगतो.
सुमंदारमाला, शार्दूल विक्रीडित, मंदारमाला, मंदाक्रांता, मालिनी, शालिनी आणि मात्रावृत्तांमध्ये लवंगलता, वनहरिणी, पादाकुलक, हरिभगिनी, भवानी, मदन तलवार अशी अनेक वृत्त आहेत. आणि वाह. अक्षरछंदांमध्ये अभंग आहे, अष्टाक्षरी आहे, षडाक्षरी आहे, दशाक्षरी आहे आणि यापेक्षा अजून खूप वेगवेगळे प्रकार अक्षरछंदामध्ये आहेत. या तीनही प्रकारातली एक एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवतोय. पहिला आहे अक्षरछंद. अष्टाक्षरी नावाचा हा जो अक्षरछंद आहे की काल 12 काठी धुण धुवायला आली, भर दुपारी उन्हात जुन्या चिंचेची सावली, तिच्या पोपटी बांगड्या हेल खाऊन वाजल्या, खोप्यातल्या सुगरणी खोपा सोडून धावल्या, 12 पोटावर वड पिंपळाची पोर, आली बघाया सावली काही पकडून दोर, पाण्यामध्ये चमकला निळ्या आभाळाचा दिवा, सावलीला डिवचून गेला पाखरांचा थवा, दगडाच्या थारोळ्यात सारी कापड धुतली, 12 गारव्याने वेडी सावली भिजली, साऱ्या काचोळ्या लुगडी गोळा हाताने करून, साऱ्या काचोळ्या लुगडी गोळा हाताने करून, पुन्हा बांधून अंबाडा गेली सावली निघून गेली सावली. क्या बात आहे. वा, सुंदर सुंदर. असा हा अक्षरछंद आहे. आणि पुढचा जो प्रकार आहे तर अक्षरगण वृत्तामध्ये ही कविता आहे. पहाटे पहाटे सभोवार माझ्या तुझ्या आठवांचे धुके दाटते, पहाटे पहाटे सभोवार माझ्या तुझ्या आठवांचे धुके दाटते, खुला पापण्यांचा जरीही फुलोरा तुझे प्रेम ओठावरी साठते, बटा मोकळ्या आर्जवे काकणांची कधी स्पर्श ओले ललाटावरी, कटी मेखलेची तृषा लोचनांची जणू थांबते चिंब देठावरी, जरी जाग येते अशा जाणीवांना पुन्हा एकदा मज निजू वाटते, पहाटे पहाटे सभोवार माझ्या तुझ्या आठवांचे धुके दाटते. हा आहे अक्षरगण वृत्त. आणि सुमंदारमाला वृत्ताची जी लय आहे तर या लयीतलं हे अक्षरगण वृत्त आहे. आणि पुढे मात्रा वृत्त आहे हे. श्रावण भरल्या आभाळाला दिसतो एक झरोका ग, हळूच लोटा मैत्रिणींनो उंच चालला झोका ग, वा वा वा, भिरभिरे उडतो पुन्हा बिलगतो पदर बावरा वाऱ्याने, डोळ्यावरती येते धुंदी लाज झाकते हाताने, या धुंदीचा अन स्पर्शांचा तारुण्याला धोका ग, या धुंदीचा अन स्पर्शाचा तारुण्याला धोका ग, हळूच लोटा मैत्रिणींनो उंच चालला झोका ग, उंच चालला झोका ग. हे हरिभगिनी नावाचं मात्रा वृत्त आहे. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही विचारांना कुठल्याही कल्पनेला सहज सहज वृत्तबद्ध कवितेमध्ये ढाळू शकतो. तर खूप सुंदर. खरं तर हा वृत्तबद्ध कवितेचा वारसा तुम्ही काही उदाहरणही समोर ठेवलीत, त्यातून एक जाणवतं मलाही पटकन आठवलं की अगदी शालेय वयापासून आपल्या पुस्तकामध्ये खूप वृत्तबद्ध कविता असायच्या, अगदी बोरकरांपासून पद्मा गोळेंपासून खूप कवींच्या. तर त्याच्या अगोदरही मराठी कविता खूप आधीपासून खरं तर वृत्तबद्ध कविता मराठीमध्ये लिहिली जाते. आणि नंतर मात्र असं होत गेलं की पुन्हा आता आपण दिसतोय की गद्य कवितेचा एक थोडासा प्रभाव आहे. एक आंतरराष्ट्रीय इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या कवितेचा एक प्रभाव मराठी कवितेवर पडला. आणि अलीकडची कविता ही गद्य कविता थोडी वृक्ष स्वरूपाची, थोडी वेगळ्या स्वरूपाची, तिची काही वैशिष्ट्य आहेत. पण वृत्तबद्ध कवितेचा जो वारसा आणि परंपरा आहे, तर या सगळ्या बदलत्या वातावरणात हा वृत्तबद्ध कवितेचा वारसा, ही परंपरा टिकेल असं वाटतं तुम्हाला? या प्रभावामध्ये वृत्तबद्ध कविता नाहीशी होईल, काय वाटतं? वृत्तबद्ध कविता नक्कीच आपलं वर्चस्व किंवा आपली गोडी
या जगावरती नेहमी टिकवून ठेवेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. यामागचं कारण आहे तिचा गोडवा. ती ज्या पद्धतीने आता नवीन रूपात समोर येते आहे, की जेव्हापासून गोदातीर्थ या चळवळीने वृत्तबद्ध कवितेला नवीन रूप देण्याचा जो प्रयत्न सुरू केला, त्यातून अगदी खूप दर्जेदार रचनांचं लिखाण होऊ लागलं आणि सर्व कवींना ते पटायलाही लागलं, की आपण हा अट्टहास धरून होतो, की वृत्तबद्ध कविता सगळ्या आशयांमध्ये लिहिता येऊ शकत नाही. आपण ते खोडलं, त्यांचं विधान खोडलं, त्यांचा अनुभवही खोडून टाकला. बघा की वा. असे आता पुरावे आहेत किंवा माझ्या वाचनात इसवी सन 700 म्हणजे ज्यावेळेस शालिवाहन राजाचं राज्य होतं, हो हो. तर त्या काळामध्ये हाल नावाच्या कवीने, तो राजकवी होता, त्याने त्यावेळेस गाथा सप्तशती लिहिलेली आहे. तर ती वृत्तबद्ध आहे. ती हा. हा, पाली किंवा मागधी वगैरे कुठल्या त्या भाषेमध्ये असेल ती. त्यानंतर मग काही वर्षांनी ती संस्कृतमध्ये लिहिण्यात आली. त्यानंतर ती राजा बढे हे जे कवी आहेत, हो. यांनी ती वृत्तबद्ध कवितेत तो ग्रंथ पूर्ण काय म्हणतात रूपांतरित केला आणि हा ग्रंथ 700 सालातला आहे. म्हणजे एवढ्या जुन्या काळापासून सर्व प्रकारच्या ज्या काही संस्कृती आहेत, तर सर्व संस्कृतींमध्ये वृत्तबद्ध कविता वापरली गेली आणि म्हणून तिच्याविषयी कुठलाही द्वेष मनात न ठेवता किंवा कुठलाही आढी मनात न ठेवता जर सगळ्यांनी वृत्तबद्धता वापरली, काही प्रमाणात वापरायला हरकत नाहीये. की जर तुम्ही मुक्त लिहित आहात, तर तुमचा सर्वात जास्त जो लिखाणाचा भाग आहे तो तुमच्या मुक्त लिखाणाला द्या. परंतु काहीतरी लिखाण वृत्तबद्ध आपण लिहिलं पाहिजे, जेणेकरून पुढे जे येणाऱ्या पिढ्या आहेत, या पुढे हळूहळू निबंधच लिहू लागतील. हो कारण सर, काय ते होतं, निबंध हा शब्द तुम्ही आता वापरलात. माझा प्रश्न होता पुढेच तो, की आता जी गद्य स्वरूपातली कविता लिहिली जाते, म्हणजे तुम्ही त्या तुमच्या पोस्टमध्ये उल्लेख केला होता, की गद्य म्हणजे अगदी धड्यासारखं काहीतरी लिहायचं, मध्ये-मध्ये ते तोडायचं, असा प्रकार होतोय का? आणि म्हणजे मुक्तछंद कवितेत सुद्धा एक प्रकारचा छंद असतोच ना, तर तो पण हरवतोय का गद्य कवितेतून, असं वाटतं तुम्हाला? अगदीच हरवतोय. कारण पूर्वीपासून म्हटलं गेलेलं आहे, की आपल्या संवादाला, आपल्या विचारांना किंवा आपल्या बोली भाषेला सुद्धा एक लय आहे. अगदी. हो. मग ह्या लयीचा वापर जर करायचा असेल, तर आपण हे जे धडे आहेत किंवा निबंध आहेत, हे असे तुकडे-तुकडे करून वाचले म्हणून त्याची कविता नाही बनणार आहे. आपला आतला जो सूर आहे, आपल्या आतलं दुःख, आपला आनंद किंवा जी काही वेदना असेल, ज्या कुठल्याही संवेदना आहेत, या जशाच्या तशा जर बाहेर आल्या, तर या लय घेऊन येतात. मग एवढी जी मोकळीक आहे, एवढी सवलत जी मिळते आहे मुक्त कवितेमुळे, तर तिचा वापर करण्याऐवजी गैरवापर होतो आहे. म्हणजे जे लिहिते हात आहेत, की आज जी काही नावं आहेत, ज्येष्ठ कवी आहेत किंवा समकालीन कवी आहेत, की ज्यांच्या मुक्त कविता खूप जास्त आवडतात लोकांना, त्या हृदयावरती राज्य करत आहेत. तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे, की त्यांनी सांगावं ह्या आजच्या लिहित्या हातांना, की तुम्ही जे लिहित आहात ही कविता नाहीये. हे गद्य आहे, ही स्फुट सुद्धा नाहीये. कारण अच्छा. तुमचा जर आत्मा जो आहे, तुमचा सोल जो आहे, तो जर काही व्यक्त करत नाहीये, हं, हं, हं. तर ती कविता होऊच शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं लिखाण जर थांबलं आणि खरी-खुरी मुक्त कविता जी आहे, ती जर लिहिली गेली, तर नक्कीच वृत्तबद्ध कवितेत सुद्धा आमूलाग्र बदल होतील. आणि हे जे आज मुक्त कविता लिहित आहेत, तेही वृत्तबद्ध कवितेकडे वळू शकतील असं मला वाटतंय. आणि एकूण म्हणजे कवितेचा अभ्यास कमी असताना कोणती तरी सुमार दर्जाची कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर न्यायची, स्पर्धा भरवायच्या, विषय देऊन, त्यामुळे कवितेचं नुकसान होतंय असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर आहे. काय की आपल्याला कुणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणता येत नाही. हो. पण प्रसिद्धीची हाव ही फार वाईट आहे, की आज फक्त आपण आपल्या प्रसिद्धीचा विचार करतो, पण आपली मुलं, त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या सुद्धा जर कुसंस्कारित कवितांच्या दलदलीत जर अडकल्या, तर पुढे काय होणार? हा हं, हं, विचार हं. जोपर्यंत वैयक्तिक स्वरूपात होत नाही,
वैयक्तिक पातळीवरती होत नाही तोपर्यंत याची व्यापकता वाढणार नाही. की समजा आपण सर्व लिहिणारे आहोत, आपण जर म्हटलं की मी लिहितो आहे आणि जे लोक लिहिणारे आहेत त्यांचं लिखाण काळाच्या कसोटीवरती नक्कीच जोखलं जाईल आणि जे चांगलं आहे ते टिकून राहील, जे वाईट आहे ते विरलं जाईल, असा विचार जर आपण केला ना तर कवितेला खूप वाईट अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे येत्या काळामध्ये. आपण त्यांना सांगायला हवं की आज प्रत्येकाचे ऐकणारे, तुमचं मत ऐकणारे, माझं मत ऐकणारे काही लोक तरी आहेत. प्रत्येकाचे आपण त्यांना फॅन फॉलोअर्स म्हणतो किंवा आप्तेष्ट म्हणतो, मित्र परिवार म्हणतो. तर यांना आपण सांगायला हवं की तुम्ही जे लिहित आहात ते लिहा, हरकत नाहीये, परंतु किमान सुसंस्कारित आणि कुसंस्कारित काव्य याची ओळख करून द्यायला हवी ही जे नवीन लिहिते लोक आहेत, असं मला वाटतंय. अगदी म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणून त्याला आकार देण्याच्या स्पष्ट भूमिका आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजेत, तर मराठी कविता एकूण चांगल्या स्वरूपामध्ये अजून रसिकांच्या समोर येईल. संतोष सर, वृत्तबद्ध कवितेबद्दल आपण बोलतो आहे. वृत्तबद्ध कवितेवर असाही एक आरोप केला जातो आणि खूप म्हणजे विशेषतः अलीकडे गझल किंवा इतरही काव्य प्रकाराच्या बाबतीत असं होतं की ठरवून एखादं वृत्त निवडायचं, ठरवून त्यामध्ये शब्द भरायचे आणि मग जो आशय असला पाहिजे एकदम आपण म्हणतो की अत्यंत उच्च दर्जाचा आशय काव्य म्हणून काव्य मूल्य जे त्यात असलं पाहिजे ते कुठेतरी कमी होतं आणि ते वृत्ताचं तंत्र त्या आशयावर मात करतं. तर तुमची वृत्तबद्ध कविता लिहिण्याची पद्धत काय आहे आणि अशा प्रकारे ठरवून म्हणजे शुद्ध भाषेत मोकळ्या भाषेत सांगायचं झालं तर कविता पाडणं वृत्तामध्ये, तर असेही प्रकार होतात, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सगळीच बोट मुक्त कवितेवरती उचलून चालणार नाहीत, कारण वृत्तबद्ध कविता लिहिण्याचा हा जो काळ आहे यातही हे प्रकार होणार आहेत. काय की वृत्तबद्धता हातात आली म्हणून उठसूट कुठल्याही विषयावरती किंवा कुठल्याही पद्धतीने लिखाण करून चालणार नाहीये. आपला मूळ प्रयत्न काय आहे किंवा वृत्तबद्ध कवितेची मागणी काय आहे की आपल्या आतले जे विचार आहेत किंवा जे चिंतन आहे ते जसंच्या तसं वृत्तबद्धतेत ढाळता यावं. ती विटा पाडल्यासारखी बिलकुल नसावी आणि याच्यावरती मात करावी की वृत्तबद्ध कवितेला सहजता मिळावी. म्हणून आम्ही ही जी गोदातीर्थ नावाची जी चळवळ आहे, तर या चळवळीतून ती सुरुवात केलेली आहे की सहजता म्हणजे कशी, की आपण जसा सर्वसाधारण संवाद करतो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही बोलतो, तर एक मी तुम्हाला कडवं ऐकवतो एक की मी माझा सुद्धा नाही, मी कोणाचाही नाही, मी आहे अथवा नाही हे मला माहिती नाही, सामावून फिरतो आहे माझ्यात शेकडो व्यक्ती, सामावून फिरतो आहे माझ्यात शेकडो व्यक्ती, जो समोर तुमच्या आहे तोही मी मुळीच नाही. वा वा वा. हे वृत्तामध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्या आतले विचार जशीच्या तसे या वृत्तामधून बाहेर काढलेत आणि मला हीच अपेक्षा आहे, वृत्तबद्ध जे काही लिहिणारे लोक आहेत तर त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आपण एखादं गद्य बोलतो किंवा एखादा संवाद बोलतो, तर त्याच पद्धतीने ही मात्रांची जी आवर्तनं आहे, अक्षर गणवृत्ताची सुद्धा आवर्तनं आहे, ही त्याच पद्धतीने बाहेर पडावीत. तर आपण म्हणू शकतो की वृत्तबद्ध कविता कुठल्याही आशयाला, कुठल्याही विषयाला, कल्पनेला नक्कीच न्याय देऊ शकते. अगदी अगदी अगदी. आणि हे काम तुम्ही गोदातीर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून करता त्याच्याबद्दलही मला खूप उत्सुकता आहे आणि आपल्या रसिकांनाही मला त्याविषयी सांगायचंय की तुम्हालाही वृत्तबद्ध कविता त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे गोदातीर्थ प्रतिष्ठानला तुम्ही निश्चितपणे जॉईन व्हा, संपर्क करा. तर मला सांगा सर, गोदातीर्थ प्रतिष्ठानचं काम कसं चालतं आणि कशा पद्धतीने आपण नव्या लिहित्या हातांना बळ देतो त्या निमित्ताने? ज्यांना वृत्तबद्ध कवितेची ही जी वारी आहे ही करायची असेल ते लोक गोदातीर्थ समूहातील जे काही समुपदेशक आहेत किंवा जे संचालक आहेत तर यांच्याशी संपर्क करतात आणि अगदीच नव्याने जे लिहिणारे लोक आहेत त्यांच्यासाठी गोदातीर्थ प्राथमिक हा समूह तयार करण्यात आलेला आहे. तर तिथे अगदी अक्षरछंदापासून
अक्षरछंद आहे तिथून माहिती दिली जाते. अगोदर अक्षरछंदांची माहिती, मात्रावृत्तांची माहिती, अक्षरगणवृत्तांची माहिती ही दिल्यानंतर मात्रा मोजण्याचा सराव सुद्धा त्यांच्याकडून करून घेतला जातो. आणि तिथून पुढे एक एक वृत्त त्यांना दिलं जातं त्या वृत्ताच्या माहितीसह. मग प्राथमिक गोदातीर्थ प्राथमिक या समूहामध्ये किमान 15 ते 20 वृत्त त्यांच्याकडून आपण लिहून घेतो. तर हे कविता पाडण्याचं काम नाहीये, हे त्यांच्याकडून कविता सुसंस्कारित करून घेण्याचं काम आपण करतो. 2 ओळी लिहा, 4 ओळी लिहा किंवा पूर्ण कविता लिहा, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं आणि मग त्यातून त्यांचा विकास होतो. कारण कवी असतात ते, त्यांच्या आतमधून संवेदनशीलता जी आहे ती बाजारात असतेच. त्याच्यामुळे ते कमी अधिक प्रमाणात लिहितात, नक्कीच लिहितात. आणि मग पुढची पायरी असते. आमच्या समूहाचं नावही थोडं वेगळं आहे की 18 कॅरेट, गोदातीर्थ 18 कॅरेट. गोदातीर्थ 18 कॅरेट म्हणजे की ज्यांनी प्राथमिक समूहामध्ये चांगल्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे त्यांना 18 कॅरेट मध्ये पाठवलं जातं. तिथे पुन्हा अजून थोडीशी अवघड किंवा मोठ्या लगावली असलेल्या किंवा मात्रावली असलेल्या वृत्तांची माहिती दिली जाते आणि तिथे हे लिखाण करवून घेतलं जातं. पुढची पायरी आहे गोदातीर्थ 24 कॅरेट. या 24 कॅरेट मध्ये अजून काही मोठी वृत्त असतील किंवा जी अगदी अनवट असतील तर त्या वृत्तांचा अभ्यास करून घेतला जातो, त्यामध्ये लिखाण करून घेतलं जातं. पुनरावृत्ती सुद्धा केली जाते. की काय होतं की एकदा लिहिलं त्यांनी, जो कवी असेल तो एकदा लिहितो आणि नंतर विसरून जातो. मग हे व्हायला नको म्हणून पुनरावृत्ती सुद्धा वृत्तांची केली जाते. आणि जेव्हा 24 कॅरेट मध्ये त्यांचं लिखाण उत्तम होतं तेव्हा ते बनतात काव्य साधक. गोदातीर्थ काव्य साधक हा समूह आहे. या समूहामध्ये या कवींकडून रसग्रहण, समीक्षण, चित्रवर्णन या प्रकारची म्हणजे हे जे लेखन आहे, कारण कवीला लिहिता सुद्धा यायला हवं. कवी हा उत्तम, त्याला सादरीकरण सुद्धा करता यायला हवं. आणि यासाठी आमचे जे संचालक आहेत हे ऑनलाईन इंटरनल काही उपक्रम राबवतात की ज्याच्यामध्ये सादरीकरण सुद्धा करता येईल. तर वेगवेगळ्या समूहांसाठी किंवा सर्व समूहांना एकत्रित करून सादरीकरणाचे सुद्धा मार्गदर्शन समूहातून दिलं जातं. अशा प्रकारे जो काव्यसाधक तयार होतो आमच्या या म्हणजे वारीमध्ये, त्याला वृत्तबद्ध कवितेच्या रूपातला जो विठ्ठल आहे तो नक्कीच दिसतो आणि त्याचा आनंद त्या व्यक्तीच्या लिखाणातून आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा नक्कीच जाणवतो. म्हणून छान, हे खरं तर खूपच स्तुत्य काम आहे. केवळ म्हणजे वृत्तबद्ध कवितेच्या बाबतीतच नाही तर मला वाटतं सध्या सगळ्याच मराठी कवितेच्या काव्य प्रकारांच्या बाबतीत असं शिक्षण कुठेतरी सगळ्यांनी, काही समूहांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण कवितेची जी तांत्रिक बाजू वाढते असं जे आपल्याला दिसतंय, ती कुठेतरी सहजता कवितेमध्ये, सहजता खूप चांगला शब्द तुम्ही वापरला की ती सहजता काव्य लेखनामध्ये यायला, ती सहजता काव्य लेखनामध्ये यायला हवी. तर रसिकांपर्यंत ती कविता अधिक साध्या सोप्या पद्धतीने पोहोचू शकेल आणि कवितेचा रसिकाश्रय खऱ्या अर्थाने वाढेल. तर हे अतिशय उत्तम काम तुम्ही संतोष सर करता आहात आणि त्यासाठी आमच्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी वळतोय की इथून पुढे गोदातीर्थचे काय उपक्रम असणार आहेत आणि इथून पुढे वृत्तबद्ध कवितेला तुम्ही कोणत्या स्थानावर पाहता मराठी कवितेमध्ये? गोदातीर्थ समूहाचे अनेक उपक्रम ठरलेले होते, परंतु कोरोनाच्या या संकटामुळे ते उपक्रम सगळे लांबवण्यात आलेत. तर समूहात ज्यांनी प्रवास केलेला आहे, ज्यांनी उत्तम लिखाण केलेलं आहे, तर त्यांना जो खराखुरा मंच आहे तर तो मंच अवेलेबल करून देण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे त्यांची संमेलन होणं खूप गरजेचं आहे. या कवितेचा प्रसार होणं, श्रोत्यांनी ती कविता ऐकणं, वाचकांनी ती कविता वाचणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे या काव्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या पद्धतीचे किंवा असे उपक्रम आम्ही ठरवून ठेवलेले आहेत आणि तशी संधी मिळाली तर हे कार्यक्रम नक्कीच आम्ही करणार आहोत. दुसरं, वृत्तबद्ध कवितेचा रिपीट येणारा जो काळ आहे
या काळामध्ये वृत्तबद्ध कविता तिचं जे नवं रूप आहे तर हे नवं रूप नक्कीच दाखवणार आहे. वृत्तबद्ध कविता कुणाला कुठल्या काव्य प्रकाराला झाकत नाही, कुठल्याही काव्य प्रकाराला नामशेष करू पाहत नाही किंवा ती कुण्या स्पर्धेतही नाही. ती सूर्यासारखी आहे, ती सूर्यासारखीच राहणार आहे. फक्त तिचं जे नवं रूप आहे म्हणजे समकालीन जे रूप आहे हे नक्कीच जे ज्येष्ठ कवी आहेत किंवा सध्या जे लिहिणारे हात आहेत किंवा सध्या जे कॉलेजमध्ये आहेत किंवा जे शाळांमध्ये आहेत या सर्वांना तिचं नवं रूप नक्कीच आवडेल. आणि तिचं हे आवडलेलं जे नवं रूप आहे हे पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी फार महत्वपूर्ण असणार आहे. चिंतन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा रिपीट चिंतन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा किमान वाचनासाठी. ज्यांना लिहायचं नाहीये, जे लिहू शकत नाही पण वाचू शकतात, तर वाचण्यासाठी सुद्धा आनंद घेऊ शकतात. बरोबर. तर या वाचण्यासाठी सुद्धा या कवितेचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. म्हणून मी सर्व श्रोत्यांना, वाचकांना किंवा लेखकांना, कवींना सर्वांना मी नम्र विनंती करू इच्छितो की तुम्ही ज्या प्रकारात कविता लिहित आहात त्या प्रकारात लिहित राहा. पण वृत्तबद्ध कविता नावाचा प्रकार आपल्या मराठी साहित्यात आहे याची जाणीव ठेवा. किमान तुम्ही जिथे कुठे कार्यक्रमाला जात आहात, जिथे तुम्ही ज्या प्रकारात लिहितात त्याबद्दल सांगत आहात, तर सोबत काही प्रमाणात या वृत्तबद्ध कवितेची माहिती द्या. जसं आम्ही गझल लिहिणारे लोक किंवा वृत्तबद्ध लिहिणारे लोक जेव्हा कुठे कार्यक्रमाला जातो तिथे सांगतो की मुक्त कविता मला खूप आवडते, मुक्त कविता सर्वांनी लिहायलाच हवी. पण वृत्तबद्ध कविता, छंदबद्ध कविता आणि गझल हे प्रकार सुद्धा हाताळायला हवेत. नाही हाताळले तर किमान त्यांच्याबद्दलची माहिती सर्वांना असायला हवी. खरं म्हणजे मराठी कवितेचा हा वारसा आपण समजून घेतला तरच तो पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे. आणि आपण जर तो अंगीकारला नाही तर तो पुढच्या पिढीपर्यंत जाऊच शकणार नाही. मराठी भाषेला असा एकूण अनेक काव्य प्रकारांचा, अनेक कवितांच्या, अनेक वृत्तांचा असा वृत्तबद्ध कवितेचा मोठा वारसा आहे. तो तुम्ही समर्थपणे पुढे नेताय. अगदी शेवटचा प्रश्न, नाशिकला यावर्षी साहित्य संमेलन होणार आहे. कोरोनामुळे कदाचित ते थोडं मागे पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण संमेलन होईल आज ना उद्या. तर तिथे वृत्तबद्ध कविता आणि तुमचा समूह संतोष वाटपाडे आणि सगळी मंडळी आहेत. तर या साहित्य संमेलनामध्ये कवितेचं काय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे तुमचा? कसं आहे आता ही म्हणजे बाब फार सेन्सिटिव्ह आहे मुळात. इथे कविकट्टा हा जो विभाग आहे हा माझ्याकडे दिलेला होता. परंतु इथे फक्त वृत्तबद्ध कविताच पुढे यावी किंवा तीच वाचायला मिळावी, ऐकायला मिळावी असा आमचा प्रयत्न नाही. तर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि इथे सर्व प्रकारचे रसिक येणार आहेत. त्यामुळे मुक्त कविता, गेय कविता, छंदबद्ध कविता, गझल या सर्व प्रकारचे जे कविता आहेत या सर्व कवितांचं सादरीकरण व्हावं हा आमचा इथे प्रयत्न आहे. त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण करणारे, खूप वेगवेगळ्या विभागातून आलेले, राज्याबाहेरून आलेले किंवा देशाबाहेरून आलेले या सर्व प्रकारचे लिखाण करणारे लोक एकत्र येणार आहेत. त्यामुळे खूप मोठी साहित्यिक देवाणघेवाण होणार आहे, सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा नक्कीच होणार आहे. आणि या देवाणघेवाणीमधून मुक्त कवितेचाही प्रसार होणार आहे, वृत्तबद्ध कवितेचाही प्रसार होणार आहे, छंदबद्ध कवितेचाही प्रसार होणार आहे. फक्त तो योग्य पद्धतीने व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नक्की, निश्चितपणे सर. तर या साहित्य संमेलनाचे आयोजक म्हणूनही तुम्हाला शुभेच्छा. आम्ही पण येणारच आहोत त्या निमित्ताने नाशिकला. तेव्हाही आपल्या गाठी भेटी होतील आणि कवितेचा एकूण सगळा तो माहोलच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा जगता येईल, त्याचा आनंद घेता येईल. तर तुमच्या या वृत्तबद्ध कवितेच्या प्रवासाला, तुमच्या स्वतःच्या कवितेला आणि गोदातीर्थ प्रतिष्ठानच्या वाटचालीला मुक्काम पोस्ट कविता आणि काव्य गप्पाच्या या समूहातर्फे मी अगदी मनपूर्वक सुयश चिंतितो. अगदी मनपूर्वक मी या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो.
आणि आपल्या रसिकांना सांगू इच्छितो की रसिक मित्र हो, तुम्ही गोदातीर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा वृत्तबद्ध कवितेकडे वळू शकता, वृत्तबद्ध कवितेच्या अभ्यासासाठी प्रयत्न करू शकता. तर धन्यवाद संतोष सर. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या रसिकांना वृत्तबद्ध कवितेबद्दल अगदी सविस्तर उदाहरणासह सगळी माहिती सांगितली, त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. रसिक मित्र हो, संवेदना प्रकाशन आणि ब्रोनॅटो ई पुस्तक प्रकाशक आणि वितरक यांच्या माध्यमातून आपण काव्य गप्पाचा एपिसोड करतो आहे. तर संवेदना प्रकाशनाला 25 वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्ही संवेदना प्रकाशननेही आजवर प्रकाशित केलेले अत्यंत उत्कृष्ट कविता संग्रह आणि इतर पुस्तकही अनुभवा, त्याचा आनंद घ्या. आणि ब्रोनॅटो ई पुस्तकाच्या माध्यमातून आमचा तरुण मित्र शैलेश ज्या पद्धतीने ई पुस्तकाच्या माध्यमातून मराठी कविता आणि साहित्य जगातल्या अनेक रसिकांपर्यंत पोहोचवतोय, त्याचाही तुम्ही निश्चितपणे आस्वाद घ्या. अनेक लेखक कवींनाही मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की त्यांनीही शैलेशशी संपर्क करून आपली कविता जगातल्या अनेक वाचकांपर्यंत कशा पद्धतीने त्यांना नेता येईल त्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. आणि पुन्हा काही दिवसांनी काव्य गप्पाच्या नव्या एपिसोडमध्ये भेटूया आणि आणखी एका कवितेसोबत कवितेचा हा प्रवास उलगडून पाहूया. तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. मुक्काम पोस्ट कविता, मुक्काम पोस्ट कविता, मुक्काम पोस्ट कविता.